नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला. प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी पार्ट 3. मागील भागात. कॉंग्रॅच्युलेशन्स स्पर्शिका, वीर तिच्या समोर हात धरत म्हणाला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. स्पर्शिका त्याच्या हातात हात मिळवत म्हणाली आणि तिचं बक्षीस घेऊन पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसली. कार्यक्रम संपला तसे सगळे ऑडिटोरियममधून बाहेर पडले. वीरने जाताना परत एकदा स्पर्शिकाची भेट घेतली आणि तिला त्याच्या पर्सनल नंबरचं कार्ड देऊन निघून गेला. स्पर्शिका तर 7व्या आसमानवर होती. वीरने स्वतः येऊन तिला त्याचा पर्सनल नंबर दिला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. वीर गेल्यावर मग तिचा सगळा ग्रुप ठरल्याप्रमाणे शॉपिंग मॉलमध्ये मूव्ही पाहायला गेला. आता पुढे. ज्या ठिकाणी स्पर्शिका आणि तिचा ग्रुप शॉपिंगसाठी लंचसाठी आला होता त्याच ठिकाणी युवराजसुद्धा त्याच्या एका बिझनेस मीटिंग संदर्भात लंचला आला होता. ह्या सगळ्याजणी मिळून खूप दंगा करत होत्या. हॉटेलचा तो VIP एरिया असल्याने तिथे जरा वर्दळ कमी होती आणि त्यामुळे त्यांचं बोलणं दुसऱ्या कस्टमरला क्लिअरली ऐकायला मिळत होतं. यार स्पर्शी, किती लकी आहेस यार तू. तुला त्या वीर राठोडने स्वतःचा पर्सनल नंबर दिला. सानिका, स्पर्शिकाची मैत्रीण खूपच एक्सायटेड होत म्हणाली. हो ना राव, किती छान. ज्या मुलाच्या मागे सगळं कॉलेजच्या मुली होत्या तो स्वतः आज आपल्या स्पर्शीच्या मागे आहे. शबनम म्हणाली. मागे वगैरे काही नाही आहे, जस्ट त्यांनी नंबर दिला आहे. अजून आमचं काही एवढं रिलेशन नाही. स्पर्शिका म्हणाली. यार नंबर मिळाला म्हणजे हळूहळू तुमचं बोलणं होईल. बोलणं झालं की तुमच्यात प्रेम होईल. प्रेम झालं की तुम्ही मग रिलेशनशिपमध्ये याल आणि तिथून पुढचा प्रवास सुरू होईल. म्हणजे शुभमंगल सावधान. शबनम सानिकाच्या हातावर टाळी मारत म्हणाली. अगं ए, काही काय, कुठल्या कुठे पोचलात तुम्ही. त्यांनी फक्त कार्ड दिलं आहे आणि तुमचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. प्रिया नाक मुरडत म्हणाली. बाय द वे प्रिया, तू काय नाक मुरडते. तुला नाही आवडला का तो वीर राठोड. सानिका डोळे मिचकावत प्रियाला म्हणाली. अजिबात नाही, मला तो कॉलेजमध्ये होता तेव्हापासून आवडत नाही. नेहमी सारखा मुलींच्या गराड्यात बसलेला असायचा. अशी मुलं खूप लफडेबाज असतात. प्रिया डोळे गोल फिरवत म्हणाली. काही डेंजर वगैरे नाही. मुली स्वतःहून त्याच्या आजूबाजूला मधमाशांसारख्या फिरत असायच्या. तो तरी त्याला काय करणार. स्पर्शिका डोळे फिरवत म्हणाली. तू तर गप्पच बस. तुझ्या डोक्यावर त्याच्या प्रेमाचं भूत चढलं आहे. ज्या दिवशी तुला त्याचं खरं रूप समजेल तेव्हा सगळ्यात जास्त तूच हर्ट होशील. बरंच ऐकून आहे मी त्याच्या बाबतीत. प्रिया स्पर्शिकाला समजावत म्हणाली. अगं तो किती मोठा बिझनेसमॅन आहे. त्याच्या बाबतीत अशा अफवा ऐकायला मिळणं साहजिक आहे. म्हणून का त्या खऱ्या असतात. स्पर्शिका तिच्या बोलण्याचं समर्थन करत म्हणाली. तू ना प्रेमात पडली नाही आहेस तर अथांग बुडाली आहेस, म्हणून तुला त्याचे अवगुण दिसत नाही आहेत. प्रिया डोळे गोल फिरवत म्हणाली. शट अप प्रिया, मी त्याच्याबद्दल काही ऐकून घेणार नाही हा, अगोदरच सांगते. स्पर्शिका थोड्या चढ्या आवाजात प्रियाला रागवत म्हणाली. अगं ए हळू ना, तुम्ही असं काय भांडताय. आणि बाय द वे प्रिया, स्पर्शिका आणि वीरची अजून नीट ओळखही नाही, तेव्हा तू कशी काय म्हणू शकतेस की स्पर्शिकाला तो हर्ट करेल. सानिका तिला रोखून बघत म्हणाली. ज्या स्पीडने त्याने त्याचा नंबर हिला दिला ना त्यावरून समजतं कोणताही मोठा बिझनेसमॅन एकदमच स्वतःचा पर्सनल नंबर असा कोणत्याही अनोळखी मुलीला देत नाही. प्रिया म्हणाली. त्याला आपली स्पर्शिका आवडली असेल म्हणून त्याने दिला असेल, सिम्पल. शबनम म्हणाली. 2 वर्ष आपली स्पर्शी कॉलेजमध्ये त्याच्या समोर होती तेव्हा तर नाही त्यांनी कधी ढुंकून बघितलं. आज तिने छोटे कपडे काय घातले तेव्हाच त्याला ती लगेच आवडायला लागली. म्हणून म्हणते तो दिसतो तसा अजिबात नाही आहे. प्रिया विचार करत म्हणाली. हे, तू जेलस आहेस का तिच्यावर. सानिका म्हणाली. जेलस आणि मी, तेही स्पर्शीवर. व्हॉट रॉबिश. आम्ही लहानपणापासून बेस्ट फ्रेंड्स आहोत. तिचं भलं बुरं कळतं मला, म्हणून सांगितलं. प्रिया रागात त्यांच्याकडे बघत होती. ओके, आता शांत व्हा. आणि ते बघा, लंच आलं. लंच एन्जॉय करा. आज आपल्या कॉलेजचा शेवटचा दिवस आहे तर आपण सगळ्यांनी छान मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी जमलो आहोत ना, ना की भांडण करण्यासाठी. शबनम त्यांची मध्यस्थी करत म्हणाली. मग सगळ्यांनी वीर आणि स्पर्शिकाचा विषय बाजूला ठेवून मस्त जेवणावर ताव मारला.
त्यांच्याच कंपार्टमेंटमध्ये बॅक साईडला युवी त्याच्या बिझनेस पार्टनरसोबत लंच करत होता आणि त्यांचं बोलणं त्याच्या कानावर स्पष्ट ऐकू येत होतं. पण त्याला हे माहीत नव्हतं की ज्याला जी मुलगी बघताक्षणी आवडली तिचं नाव स्पर्शिका आहे, कारण त्याने अजून स्पर्शिकाला तिथे पाहिलं नव्हतं. लंच करत करत तोही त्यांच्या गप्पा ऐकून गालात हसत होता. लंच झाल्यावर युवी आणि त्याचा बिझनेस पार्टनर तिथून निघून गेले आणि स्पर्शिकाचा ग्रुप मूव्ही थिएटरमध्ये घुसला. दिवसभर मस्त छानपैकी एन्जॉय करून स्पर्शिका घरी निघून आली. ती खूप दमलेली होती, त्यामुळे तिने आल्या आल्या तिची पर्स सोफ्यावर फेकली आणि तिथेच लांब झाली. आनंदीने तिच्यासाठी पाणी आणलं. काय झालं मॅडम, खूप थकलात वाटतं, आनंदी म्हणाली. हो अगं वहिनी, भरपूर थकले. आम्ही आज ना खूप मज्जा केली. लंच, मूव्ही, आईस्क्रीम, खूप मज्जा आली, स्पर्शिका खुश होत म्हणाली. हो का, मग तू आजच्या पार्टीला येणार की नाही, आनंदी म्हणाली. कसली पार्टी, स्पर्शिका म्हणाली. अगं ते मिस्टर राठोड आहेत ना, त्यांचा मुलगा वीर राठोड याला 2-3 प्रोजेक्ट एकदाच मिळालेत, त्यामुळे त्यांनी त्यांची सक्सेस पार्टी ठेवली आहे. तुझ्या दादांचा फोन आला होता, ते म्हणाले की संध्याकाळी 8 वाजता तयार राहा, म्हणून म्हटलं तू येणार आहेस की नाही, आनंदी म्हणाली. वीर राठोडची पार्टी म्हणल्यावर स्पर्शिका सोफ्यावरून टुनकन उठून बसली. आता तिचा सगळा थकवा लगेच निघून गेला होता. अगं मी पण येते ना, एवढी काही थकलेली नाहीये मी, स्पर्शिका म्हणाली. काही गरज नाही, मी आणि तुझे दादा जाऊन येतो, तू घरी आराम कर. तुझा चेहरा बघ कसा सुकलाय, आनंदी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. वहिनी, अगं बोर होईल ना मला घरी, प्लीज मी पण येते ना. नाही थकले मी आता मस्त गरम पाण्याने शॉवर घेते, म्हणजे मग मला फ्रेश वाटेल. पण प्लीज मी पण येते ना तुमच्यासोबत, स्पर्शिका क्यूट फेस करत म्हणाली. बरं बाई, मला काय, चल जा लवकर फ्रेश हो आणि तयार हो, आनंदी हसत म्हणाली. थँक्स, असं म्हणत स्पर्शिकाने आनंदीला मिठी मारली आणि गालावर किस करून वर जात होती, पण लगेच काहीतरी विचार करत माघारी फिरली. ए वहिनी, मी काय घालू, स्पर्शिका आनंदीकडे पाहत म्हणाली. काय घालू म्हणजे, कपडे घाल, आनंदी हसत म्हणाली. वहिनी, इट्स व्हेरी बॅड जोक, हां, सांग ना मी काय घालू, वेस्टर्न घालू की इंडियन, स्पर्शिका भुयावर खाली करत म्हणाली. मला तर तू इंडियनमध्येच आवडतेस, बाकी तुला जर वेस्टर्न घालायचं असेल तर तू घालू शकतेस, पण ते तुझ्या गुडघ्याच्या खाली असावं. आज सकाळी तू जो ड्रेस घातलेला तो मला खरंच अजिबात आवडलेला नाही आणि तसा ड्रेस घालून तू यापुढे कुठेही जाणार नाहीस, आनंदी तिला पुन्हा वॉर्न करण्यात म्हणाली. आता कशाला तसा ड्रेस घालू, माझा जो हेतू होता तो साध्य झाला. वीरची नजर पडली माझ्यावर, आता मी इंडियन घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही, स्पर्शिका मनात म्हणाली. हो, मी ना इंडियनच घालते, ठीक आहे, असं म्हणत स्पर्शिका तिच्या रूममध्ये निघून गेली. जाताना तिची पर्स खालीच सोफ्यावर राहिली आणि पर्स तिने सोफ्यावर अशी फेकल्यामुळे त्यातील काही सामान सोफ्यावर आणि आजूबाजूला पसरून गेलं. त्यात वीरने दिलेलं त्याचं कार्डसुद्धा होतं, जे सोफ्याच्या खाली गेलं होतं. अगं तुझी पर्स तर घेऊन जा, आनंदी तिच्या पसरलेल्या सामानाकडे पाहत म्हणाली. तू ठेव ना प्लीज, स्पर्शिका वर जात तिच्या गोष्टीला इग्नोर करत म्हणाली. रात्री बरोबर 8 वाजता साहिल ऑफिसमधून घरी आला. हॉलमध्ये स्पर्शिका आणि आनंदी पार्टीला जाण्यासाठी तयार होऊन बसल्या होत्या. त्यांना पाहून साहिलने दाताखाली जीभ चावली. सॉरी, मला यायला जरा उशीर झाला, मी लगेच आलोच, एक 5 मिनिट थांबा हां, मी जस्ट फ्रेश होऊन आलो, साहिल म्हणाला. काय रे दादा, तुझं नेहमीचंच असतं, कुठे जायचं म्हणलं की तू अजिबात वेळ पाळत नाहीस, हां, तिथे पार्टी सुरू पण झाली असेल, स्पर्शिका त्याच्यावर नाराज होत म्हणाली. अगं माझी आई, 7चा टायमिंग होता, खरी पार्टी आत्ताच सुरू झाली असणार आणि आपण जस्ट निघूया ना, वेट फॉर मी जस्ट 5 मिनिट्स, असं म्हणत साहिल फ्रेश व्हायला निघून गेला. तो जाताच आनंदी आणि स्पर्शिकाने एकमेकांकडे पाहिलं आणि यांचं काहीच होऊ शकत नाही या आविर्भावात एकमेकींना बघत माना डोलवल्या आणि सुस्कारा सोडला. राठोड बंगल्यावर पार्टी सुरू झाली होती. पार्टी खूप छान रंगात आली होती. मिस्टर राठोडने मुंबईतील सगळ्यात मोठ्या बिझनेसमॅनला बोलावलं होतं. त्यात युवराज जहागीरदार सुद्धा त्याच्या बहिणीसोबत आला होता. मिस्टर राठोडने युवराजचं खूप अदबीने स्वागत केलं. या मिस्टर जहागीरदार, तुम्ही आमच्या पार्टीमध्ये येऊन आज 4 चांद लावले आहेत, मिस्टर राठोड त्याला म्हणाले. त्याच्यासोबत वीरसुद्धा होता, पण वीर जरा घमेंडी आणि अकडू असल्यामुळे त्याने युवराजला बघून नाक मुरडलं, कारण युवराज सगळ्यात टॉप मोस्ट आणि सगळ्यात सक्सेसफुल बिझनेसमॅन होता. थँक्यू मिस्टर राठोड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स वीर, युवराजने त्याला विश करत समोर हात केला. थँक्यू युवराज, वीर जबरदस्ती हसत म्हणाला आणि त्याच्या हातात हात दिला. प्लीज कम युवराज, असं म्हणत मिस्टर राठोडने त्याला एका टेबलवर नेऊन बसवलं. युवराज आत जाताच साहिल आनंदी आणि स्पर्शिकाला घेऊन पार्टीमध्ये एंट्रन्सवर आला.
मिस्टर राठोडने त्यांचं सुद्धा स्वागत केलं. या मिस्टर देशमुख, वेलकम, मिस्टर राठोड म्हणाले. वीरने स्पर्शिकाला पाहिलं. ती इंडियन ड्रेसमध्ये सुद्धा खूप सुंदर दिसत होती. साहिल देशमुख सोबत स्पर्शिकाला पाहिल्यावर वीर थोडा गोंधळला. स्पर्शिकाने त्याला पाहून नजर खाली झुकवली. थँक्यू मिस्टर राठोड. मीट माय वाईफ आनंदी, प्रिन्सेस, माय सिस्टर स्पर्शिका देशमुख. साहिलने स्पर्शिका आणि आनंदीची ओळख करून दिली. तेव्हा कुठे वीरला समजलं की स्पर्शिका साहिल देशमुखची बहीण आहे. ओ, शी इज व्हेरी ब्युटिफुल, मिस्टर राठोड स्पर्शिकाकडे पाहून म्हणाले. प्लीज कम बेटा, असं म्हणत मिस्टर राठोडने साहिल देशमुखला एका टेबलवर नेऊन बसवलं. त्यांच्या बाजूचा टेबल युवीचा होता. साहिलने युवराजला पाहिलं. हॅलो मिस्टर युवराज. साहिल युवराजच्या जवळ जात त्याला ग्रीट करत म्हणाला. हॅलो मिस्टर देशमुख. युवराज उभं राहून खूप अदबीने साहिलला हातात हात देऊन भेटत होता. साहिलसोबत स्पर्शिकाला पाहून युवराज थोडासा गोंधळला. स्पर्शिका युवराजला बघून भीतीने आनंदीच्या मागे लपली. हळूहळू पार्टीमध्ये ऑलमोस्ट आता सगळे गेस्ट आले होते. तेव्हा मिस्टर राठोड वीरला घेऊन स्टेजवर जाऊन उभे राहिले. एक्सक्यूज मी, लेडीज अँड जेंटलमॅन, मे हॅव युअर अटेन्शन प्लीज. हा माझा मुलगा वीर राठोड. नुकताच त्याने बिझनेस जॉईन केला आहे आणि काही दिवसातच तो 2-3 प्रोजेक्ट मिळवण्यात यशस्वी झाला आहे. आजची ही पार्टी त्याने बिझनेस वर्ल्डमध्ये पाय ठेवून यशाकडे वाटचाल केली त्यासाठी दिली आहे. तो असाच पुढेही भविष्यात यशाच्या उंच शिखरावर पोहोचावा अशी मी आशा करतो. सो आमच्या या आनंदात तुम्ही सगळे सामील झालात यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. प्लीज एन्जॉय द पार्टी, मिस्टर राठोड म्हणाले आणि सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. मग एक वेटर मोठा 3 लेअरचा केक घेऊन वीर समोर आला. वीरने तो केक त्याच्या हाताने कट करून अगोदर मिस्टर राठोडला खाऊ घातला आणि नंतर मिस्टर राठोडने वीरला केक भरवला. सगळ्यांनी परत एकदा टाळ्या वाजवल्या. हळूहळू सगळे पार्टी एन्जॉय करत होते. युवराजचं सगळं लक्ष मात्र स्पर्शिकावर होतं. स्पर्शिका त्याच्यापासून नजर चोरत मुद्दाम इकडे तिकडे पाहत होती. मिसेस देशमुख, स्पर्शिका बेटा प्लीज काहीतरी घ्या ना, मिस्टर राठोड साहिलच्या टेबलजवळ येत म्हणाले. हो हो, आम्ही घेऊ, आनंदी हसत म्हणाली. मी फक्त आईस्क्रीम खाणार, स्पर्शिका म्हणाली आणि ती आईस्क्रीम घ्यायला आईस्क्रीम काउंटरकडे गेली. तिच्या मागे युवराजसुद्धा गेला. हाय, युवराजने तिला पाठीमागून आवाज दिला. स्पर्शिका दचकली आणि वळून त्याला बघितलं. हाय असं म्हणत तिने त्याच्याकडे नंतर दुर्लक्ष केलं. आय थिंक तुम्ही मला ओळखलं नाही. सकाळी तुम्ही माझ्या गाडीला धडक मारली होती, आठवते? युवराज म्हणाला. तसं स्पर्शिकाने ते ऐकून भीतीने एक आवंढा गिळला. हे बघा मिस्टर युवराज, आय ॲम व्हेरी सॉरी, माझी चूक झाली. मला नव्हतं माहीत की ती गाडी तुमची आहे. मला जर माहीत असतं की ती गाडी तुमची आहे तर मी बिलकुल तसं बोलले नसते. पण प्लीज ही गोष्ट माझ्या दादाला सांगू नका. त्याला जर माहीत झालं की मी सकाळी तुमची गाडी ठोकली तर यानंतर तो मला कधीच गाडी देणार नाही. प्लीज प्लीज प्लीज, स्पर्शिका खूप क्यूट फेस करत त्याला विनंती करत म्हणाली. युवराजला तिचा क्यूटनेस खूपच आवडला. ओके ओके, नाही सांगणार, डोंट वरी, युवराज हसत म्हणाला. ओह थँक्यू मिस्टर युवराज, यू आर सच अ नाईस पर्सन, असं म्हणत स्पर्शिका त्याला एक गोड स्माईल देऊन तिथून निघून गेली. ती जाताच युवराजने केसातून हात फिरवला आणि हसत तिच्या मागे जाऊन त्याच्या टेबलवर बसला. पार्टी आता चांगलीच रंगात आली होती. स्टेजवर अँकरने सगळ्यांना कपल डान्ससाठी इन्व्हाइट केलं. वीर स्पर्शिकाच्या टेबलजवळ आला आणि त्याने तिला डान्ससाठी विचारलं. वुड यू लाईक टू डान्स विथ मी? वीरने स्पर्शिकासमोर हात केला. स्पर्शिका तर खूप खुश झाली. तिच्या पोटात आता आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण तिने तिचा चेहरा नॉर्मल ठेवून साहिल आणि आनंदीकडे पाहिलं. साहिलने तिला जाशी डोळ्यांनी संमती दिली आणि स्वतः साहिलसुद्धा आनंदीला घेऊन डान्स फ्लोअरवर गेला. युवराज दुरूनच त्यांना पाहत होता. वीर आणि स्पर्शिका एकमेकांच्या डोळ्यात पाहत मस्त रोमॅन्टिक सॉन्गवर डान्स करत होते. पण मध्येच वीरला कुणाचा तरी फोन आला आणि तो फोन घेऊन बाजूला गेला. स्पर्शिका स्टेजच्या खाली उतरली आणि त्यांच्या टेबलवर येऊन बसली. साहिल आणि आनंदी अजूनही स्टेजवर डान्स करत होते. हॅलो हॅलो, वीर फोनवर बोलत पार्टीच्या थोडं बाजूला झाला. हॅलो, वीर पुन्हा म्हणाला. हॅलो वीर, त्याच्या पाठीमागून एक आवाज आला. वीर त्याच्या पाठीमागे वळला. गीता, वीर ओठात पुटपुटला. तू तर आज मला ओळखही दाखवत नाहीयेस, गीता वीर जवळ जात म्हणाली. पार्टी आहे गीता, गेस्टमध्ये बिझी आहे मी, नाहीतर मी माझ्या जानला कसा काय इग्नोर करेन, वीर गीताला मिठी मारत म्हणाला. मी सुद्धा तुझी गेस्ट आहे, गीता लाडात येत म्हणाली. येस, यू आर माय स्पेशल गेस्ट,
वीर तिच्या चेहऱ्यावरून त्याचं एक बोट फिरवत एकदम सडेक्टिव्ह आवाजात म्हणाला. आणि तितक्यानेच गीता शहारली. तिने त्याच्या ओठात ओठ मिसळले. वीरसुद्धा तिला किस करत होता. त्याने तिला बाजूला भिंतीवर नेऊन टेकवलं, जिथे त्यांना लवकर कोणी पाहू शकणार नाही. आणि मग दोघेही एकमेकांना पॅशनेटली किस करत होते. जेव्हा दोघांचेही श्वास जड व्हायला लागले तेव्हा वीरने तिला सोडलं. तिने हसत त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. 2 मिनिट गेल्यावर गीता लाडात येत म्हणाली, वीर, आपण लग्न कधी करायचं? मला आता हा दुरावा सहन होत नाही. गीता म्हणाली, माझं करिअर आता कुठे सुरू झालं गीता. मला इंडियाचा टॉपमोस्ट बिझनेसमॅन व्हायचा आहे. तुझा भाऊ ज्या उंचीवर आहे त्या उंचीवर जाऊन मी तुझा हात त्यांच्याकडे मागेन. आता मी त्याच्या खूप खाली आहे. वीर म्हणाला, तुलाच तसं वाटतं वीर? माझा भाई खूप चांगला आणि समजदार आहे. तो आपलं प्रेम नक्कीच समजून घेईल. तू एकदा येऊन त्याच्याशी बोल तर. नाहीतर मी बोलू का? गीता म्हणाली, अजिबात नाही. आत्ताच आपल्याविषयी कुणालाही कळता कामा नाही. काही दिवसांनी आपण आपल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना सांगू. वीर तिला समजावत तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत होता. ओके. गीता त्याच्या बोलण्यावर नाखुशी दाखवत पण तरीही उसासा टाकत म्हणाली, जान, यू ट्रस्ट मी ना? वीर तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन म्हणाला, ट्रस्ट आहे म्हणून तर तुला मी माझं सर्वस्व दिलं आहे वीर. गीता त्याच्या डोळ्यात बघत एकदम प्रेमाने म्हणाली. तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी भरपूर प्रेम दिसत होतं. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, आजचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.